स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा मराठीचा 20वा धडा आपले जगणे आपली ओळख याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आता खालील कोष्टक पूर्ण करा. मानवाने करायच्या गोष्टी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी. तर बघा, दिवा होऊन जगाला उजाळावे, एक क्षणही कार्याविना दवडू नको, पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत, कोणाबाबतीत मनात आढी नको, नम्र राहावे, सौम्य पहावे, उगाच कोणाला खिजवू नको आणि दुसऱ्यासाठी करुणा असावी, हाजी हाजी करू नको. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्या अशा कृती: वाचन, लेखन, परवचा आणि व्यायाम. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. पटकूर पसरू नको, अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत, मंगलमय जीवन असावे, चिंध्या झालेली जीर्ण वस्त्र पांघरू नये, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणेपणा व दीनवाणेपणा, दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्णन करू नये. व्यर्थ कोरडा राहू नको, स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी, समाजातील दुःखाविषयी अंतःकरणात ओलावा असावा, उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये, म्हणजेच कोरडे राहू नये. कर्तव्याचे घडावे वेरूळ. तर पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यानपिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आज मितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे असे कवी म्हणत आहेत. प्रश्न 4. काव्य सौंदर्य. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे, मंगलतेची वस्त्रे ल्यावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दिनवाणे लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत मांडला आहे. शोभेहूनही श्रेष्ठता, स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे, दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आले. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही, आरोग्य धोक्यात येत नाही, शुद्ध हवा, मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटाने स्वच्छतेचा वसा आपणास दिला आहे. स्वच्छता हा परमेश्वर आहे असे सुचवून सुवचन आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितले आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे. प्रश्न 5. स्वमत. स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल ते सविस्तर लिहा. स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे हे सांगताना कवी कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे. दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा, चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी, नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा, एकही क्षण कामाशिवाय वाया दौडू नये, मन पवित्र असावे, शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा, नम्र असावे, उगाच आडी ठेवून कोणालाही खिजवू नये, उदात्त विचार बाळगावेत, लाचारी पत्करू नये, कोणाला छळू नये, वाद घालू नये, स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा.